निसर लहान येतोय. नमस्कार, मी निसार शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो. वारकरी समाजाचे कोकण प्रांत अध्यक्ष आणि त्यावर राष्ट्रीय कीर्तनकार बाबा कोकरे महाराज यांच्याशी आपण चर्चा करणार. आपल्या आजच्या चर्चेमध्ये सहभागी झालेले ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम साहेब स्वागत आहे. त्यावर राजेश जाधव आहेत आणि कीर्तनकार कोकरे महाराज आहेत. स्वागत आहे साहेब तुमचं. काय सांगाल, आताच्या आगामी विधानसभा निवडणुका येतात, तुमची नेमकी भूमिका काय? आमची वारकरी संप्रदायाची सगळ्या साधू संतांची महाराष्ट्रामध्ये जी भूमिका आहे ती आज गेली 2.5 वर्ष आदरणीय एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जो विकास कामं सगळ्यांना बरोबर घेऊन जाणे, महिलांचं सशक्तीकरण करणे म्हणजे लाडकी बहीण योजना असेल, गोमातेचं मी आता गोशाळा या क्षेत्रात काम करतोय. आज गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणं, ज्या गाईचं आम्ही दूध प्यायलो त्या गाईला आई म्हणणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे शिंदे साहेबांनी जे घेतलेले सगळेच एकंदरीत निर्णय, मग तीर्थक्षेत्र स्वच्छतेचे निर्णय असतील, साधू संतांच्या बद्दलचे निर्णय असतील, किंवा कुठलाही एकही निर्णय असा नाही की त्यांनी कुणाला डावळलाय. ही वेगवेगळी आंदोलनं चालू असताना सुद्धा त्यांच्यावरती एक समन्वय साधून त्या सगळ्यांचा तोडगा काढणे, सगळ्यांना समजवणे, सगळ्यांच्या पदरात काही ना काहीतरी टाकणे, महाराष्ट्रात एक सरकार अस्तित्वात आहे असं प्रत्येक माणसाला तळागाळातल्या वाटणं. आणि म्हणून आम्ही आदरणीय शिंदे साहेबच परत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत याकरता वारकरी संप्रदाय प्रयत्नशील राहील. आपण जर मागची 2.5 वर्ष पाहिली आणि आताची 2.5 वर्ष पाहिली, काय नेमका फरक जाणवला? मागच्या 2.5 वर्षामध्ये आमची अपेक्षा होती की आदरणीय उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यानंतर एक बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणजे प्रचंड उत्साह होता सगळ्या महाराष्ट्रातल्या हिंदुत्वाला, देशप्रेमींना, सगळ्यांना. पण तसं काही दिसून आलं नाही. काही त्यांची कारणं असतील, कोरोनासारखं संकट आलं मध्ये, अनेक कारणं असतील ती त्यांच्याकडे असतील. पण तेवढा काही परफॉर्मन्स म्हणजे आम्हाला अपेक्षा जी होती ती झालेली दिसत नाही. पण शिंदे साहेबांनी मात्र ती अपेक्षा सगळ्यांची पूर्ण केलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही शिंदे साहेबांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. गोमातेला राज्यमातेचा जो दर्जा दिलेला आहे, यातून तुम्ही आता गोरक्षक म्हणून काम करताय किंवा तुमचं हे वर आहे हे संस्थान, तुम्ही त्या माध्यमातून काम करताय आणि गेली काही वर्ष त्यामध्ये सक्रिय आहात. त्यातून काय सपोर्ट मिळेल तुमच्या या कामाला, कार्याला? साहेब, गोमाते ही केवळ एका विशिष्ट जाती समाजाची नसून ती फक्त एका राजकारणाची हे झाली होती, म्हणजे केंद्रस्थान ठरली होती गायीच्या नावावर राजकारण करताना. पण ह्या सगळ्या गोष्टीवर शिंदे साहेबांनी तोडगा काढून आता म्हणजे आताचे जे सरकार आहे त्यांनी त्याला राज्यमातेचा दर्जा दिला. म्हणजे ती गाय कापली जाणार नाही. कापली गेली नाही तर ती गाय गोशाळेमध्ये राहील किंवा शेतकऱ्याकडे राहील. मग शेतकऱ्याकडे राहिल्याच्या तिचं शेण, त्या शेणावरती सेंद्रिय शेती तयार होईल, त्याच्यामुळे विषमुक्त धान्य तयार होईल. महाराष्ट्रात गायींची संख्या वाढली की आपल्या दुधामध्ये जी भेसळ आहे ती दुधातली भेसळ कमी होईल. एक निरोगी पिढी तयार होण्यासाठी याची मदत होईल. अन्न आपल्याला चांगल्या तऱ्हेने सकस मिळेल आणि यासाठी ही गोष्ट अत्यंत गरजेची होती. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा प्राण असणाऱ्या गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्यामुळं आम्हाला असं म्हणणं आहे, आमचं मागणं सरकारने मान्य केलं, आमचा विजय सरकारने केला. मी 4 उपोषणं गेली वर्षभरामध्ये या गोष्टीसाठी केली होती. तर आता आम्ही सरकारचा विजय करण्यास कटिबद्ध आहोत. तुम्ही आता उल्लेख केला की 4 उपोषण केली. तुम्ही आज म्हणला की 2.5 वर्ष काळ आम्हाला काय चांगला वाटला नाही, 2.5 वर्ष चांगला वाटला, बरोबर ना? मग तुम्हाला 4 उपोषण करावं असं का वाटतं? इकडे बघा, कुठल्याही गोष्टीमध्ये सरकार कोणाचंही असलं तरी आपली बाजू मांडण्यासाठी आम्ही सामान्य माणसं आहोत. मी काय फार मोठा हे नाही, तर ती बाजू मांडण्याकरता हे प्रत्येकाला एक लोकशाहीचं अस्त्र वापरावं लागतं. तुम्हाला न्याय मिळाला सांगतोय का? ऐका कोकरे महाराज, तुम्ही 4 वेळा उपोषण केलं. तुम्ही आता माहितीचं कौतुक करताय, त्याच माहितीमध्ये तुम्ही 4 वेळा उपोषण सुद्धा करताय. मग तुम्हाला न्याय काय मिळाला? साहेब, तुम्हाला झगडावं लागलं कोकरे महाराज, तुम्हाला 4 वेळा उपोषण करावं लागलं, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घ्यावं लागलं. काय नेमकी परिस्थिती? पत्र लिहावं लागलं? नाही, ते सगळं जरी असलं तरी साहेब, केवळ एकाच माणसाचा विचार आपण ग्राह्य धरण्यापेक्षा त्यांनी आज जो निर्णय घेतलाय तो निर्णय अत्यंत महत्वाचा आहे, सगळ्या गायींच्या हिताचा आहे. त्याच्यामुळं माझं एकट्याचं कुठलं काम झालं किंवा ना झालं किंवा लांबडलं किंवा काही झालं तर ती माझ्यापेक्षा महत्वाची अखंड महाराष्ट्रातली गोमाता आहे. अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे घेतलेले निर्णय आहेत ते प्रचंड महत्वाचं आहे. मी वैयक्तिक माझा एकट्याचा विचार करत नाही. भले माझं तिथं प्रेत यात्रा जरी गेली असती तरी सुद्धा भविष्यात जो माणूस चांगले निर्णय, सगळ्यांच्या हिताचे निर्णय घेतो, निर्विवादप्रमाणे काम करतो, कुणाच्या टीकेला उत्तर देत नाहीत, कुणावर विरोधात बोलत नाहीत, कुणावर जहरी बोलत नाहीत, कुठलं भांडण तंटा करत नाही, आणि त्यामुळं आज त्यांचं नेतृत्व सर्वांना हिताचं आहे महाराष्ट्राच्या, असं आम्हाला वाटतं. काही वर्षापूर्वी, 2.5 वर्षापूर्वी तुम्ही उद्धव ठाकरेंच्या बरोबर होतात आणि आता तुम्ही लगेच भूमिका चेंज केली, असं नेमकं का? उद्धव ठाकरेंच्या बरोबर होतो तेव्हा बाळासाहेबांच्या पासून आम्ही प्रेरित झालो होतो.
पण बाळासाहेबांच्या नंतरची जी उद्धव साहेबांची भूमिका ही बीजेपी बरोबर असल्यामुळं बऱ्यापैकी दिसत होते, पण त्याच्यानंतर त्यांनी इतर पक्षांबरोबर युती केल्यानंतर आम्हाला वाईट वाटलं की ज्या बाबरीसाठी शिवसैनिकांनी प्राण दिलं होतं, 92-93च्या दंगली झेलल्या होत्या, रक्त सांडलं होतं आणि त्यांच्या खांद्यावर उभी राहिलेली शिवसेना होती. कमीत कमी साहेबांनी त्या ठिकाणी जाऊन राम मंदिरला एखादं पुष्पहार अर्पण करून रामाच्या ठिकाणी जाऊन त्या भूमिपूजनाला जायला होतं, किंवा राम मंदिरसाठी काय 2-5 कोटी मदत केली पाहिजे होती, किंवा त्याच्यानंतरची एकंदरीत जी हिंदुत्वाचा अजेंडा होता, या महाराष्ट्रातल्या साधू संतांना कुठेतरी व्यवस्थित स्थान देणं, गोमातेला व्यवस्थित स्थान देणं, किंवा त्यांनी जे बाळासाहेबांचे विचार होते ते पुढं नेताना तेवढेसे दिसले नाहीत. आणि म्हणून तो त्यांचा नाही, मला काय कोणावर वैयक्तिक टीका करायची नाहीये. हिंदुत्वाची व्याख्या बदलली असं मला म्हणायचं का? हा, त्यांनी आता त्यांच्या पद्धतीत त्यांना काय वाटलं, का बदलली, काय झालं, कुठं झालं, या गोष्टीत न शिरता आता जे चालू आहे ते उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे. आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला शिवछत्रपतींचा विचार लाभून 18 पकड जाती, 12 बलुतेदार, सगळे समाज, सगळ्या जातीपंथ यांना एकत्र घेऊन तुमची आता काय अपेक्षा आहे, म्हणजे या युतीकडून काय अपेक्षा आहे भविष्यामध्ये? आता आमची युतीकडनं अपेक्षा एवढीच आहे की या महाराष्ट्रामध्ये सुरू असलेलं जे मराठा आंदोलन आहे त्याच्यावरती समंजसपणाने योग्य तोडगा निघावा, त्यांचंही बिचाऱ्यांचं समाधान करावं. ते जर नसल होत तर महाराष्ट्रातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांचं शिकेल तेवढं शिक्षण मोफत करावं, की जेणेकरून प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे. आज कॉम्पिटिशनचं युग आहे, प्रत्येकाला काहीतरी मिळालं पाहिजे. आणि म्हणून पण माझा विश्वास आहे की शिंदे साहेब हे करतील. तीर्थया क्षेत्रांच्या ज्या नद्या आज संपूर्ण गटारगंगा झालेल्या आहेत त्याच्यासाठी चांगले त्यांनी कॉरिडोर असतील, त्याच्यासाठी प्रदूषण मुक्त तीर्थ असावीत याच्यासाठीचे निर्णय आहेत. तुम्ही या संदर्भात काय शिष्टमंडळ जाऊन काय वगैरे भेट घेतली? हा, शिष्टमंडळ भेटलोय आम्ही, शिंदे साहेबांच्या संपर्कातही आहोत. आमचे आध्यात्मिक क्षेत्रातली खूप मोठमोठी स्वामी गोविंद देवगिरी असतील, स्वामी हे काडसिद्धेश्वर महाराज असतील, किंवा संजय महाराज पाचपोर असतील, यांसारखी जी मोठी गोविंद देवगिरी असतील, स्वामी हे काडसिद्धेश्वर महाराज असतील, किंवा संजय महाराज पाचपोर असतील, यांसारखी जी मोठी माणसं आहेत वारकरी संप्रदायातली, ती शिंदे साहेबांच्याकडे बोलतायत. आम्ही कार्यकर्ते म्हणून ग्राउंड लेवलला काम करतोय, पण आम्ही आता ठरवलंय की एवढा चांगला काम करणारा, 16-16 तास जनतेसाठी राबणारा आणि त्यांच्या दरबारात आलेल्या कुठल्याही माणसाचा अपमान न करता प्रत्येकाला भेटणारा असा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात होणार नाही. अशा माणसाला गमावलं तर तो महाराष्ट्राचा फार मोठा तोटा. मूळचे वारकरी आहात आणि वारकरी संप्रदाय प्रबोधनाचं काम करत असतो. हो. मग तुम्ही राजकीय भाषा किंवा त्यांचा आताच्या जे रुलिंग पार्टी आहे सरकारचा तुम्ही पुरस्कार करता, ही विसंगती वाटत नाही का तुम्हाला? हा, आम्ही वारकरी संप्रदायाचे आहोत. वारकरी संप्रदायाचं मूळ उद्देशच आहे की शाने करून सोडावे सकळ जना. काही लोक जर जातीपंथामध्ये समाजाला विभागून, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून जर त्या समाजाच्या खांद्यावर उभं राहून आपली पोळी भाजत असतील, आणि याच्यामध्ये कुठल्याही जातीचा पुढारी तुम्ही बघा, तो एक पुढारी मोठा होतो, ती जात तिथंच राहते. कुठल्याही समाजातला असो, मग ते हिंदू मधला असो, मुसलमान मधला असो, 18 पकड जाती कुठल्याही ज्याच्यामधला घ्या, तर त्याच्यामध्ये मला असं म्हणायचं की तळातला समाज उभा राहायला पाहिजे. आज शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना आणली साहेब, आज त्या माऊलीच्या खिशामध्ये जेव्हा तिच्या बटव्यामध्ये जेव्हा 1500 रुपये महिन्याला येतात, तेव्हा ती तिच्या आईला भेटायला गेली, वडिलांना भेटायला गेली, तरी ती जाताना स्वतःच्या हक्काच्या पैशाचे काहीतरी घेऊन जाते. तिच्या माहेरात जाताना ती काहीतरी आपलं स्वतःच आपल्या आई वडिलांना मदत करू शकते. आता मुलांची शिक्षणाची जी मुलींची परिस्थिती आहे तिच्यामध्ये जे मोफत हे केलंय त्याने, आरोग्याची महत्वाची काळजी घेतलेली आहे, आणि 24 तास काम करणारा माणूस आहे साहेब. म्हणून आपण गमवायचं नाही त्यांना, तो माणूस सत्तेत असला पाहिजे. त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून, महाराष्ट्रातल्या जनतेने सुद्धा या माझ्या मुलाखतीतनं एक संदेश घ्यावा की आपल्याला कुठल्याही, मी कुणाशीही आमचा वैर नाही आहे, पण आपल्याला आपल्या लेकराबाळांचं हित जोपासणारा, आपल्या समाजातल्या माता भगिनींचं हित जोपासणारा, शांतता राखणारा, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा आणि भविष्यात महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर चालवणारा आणि सर्व समाजाला जातीयवाद, पंथभेद, संप्रदायभेद मुक्त करून सगळ्यांचा एक आदर्श नेता हा एकनाथभाई शिंदे साहेबांसारखा माणूस आपल्याला पुढे नेणं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न असा आहे की लोकसभा आता निवडणुका गेल्या, तर विधानसभा निवडणूक आहे, तर आपण जर पाहिलं तर कुठेतरी देशभरामध्ये जातीपाती राजकारण सुरू झालेले. कोण संत महाराज उठतात जातीपातीवरती बोलतात, कोण राजकीय नेते आहेत ते जातीपातीवर बोलतात. तुमचं वैयक्तिक मत काय?
कोकरे महाराज म्हणून? आमचं वैयक्तिक मत कोकरे महाराज म्हणून नाही, या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या किंवा या देशामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाला स्वधर्माचा सूर्य पाहण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. प्रत्येकाची अस्मिता, प्रत्येकाची श्रद्धा ही प्रत्येक व्यक्तीबरोबर ठिकाणी जोडलेली असते. त्याच्यामुळं प्रत्येकाचा सन्मान राखला जावा, पण तो सन्मान राखत असताना कुणी कुणाचा अन्याय करू नये, कुणी कुणावर अत्याचार करू नये, कुणी कुणाचं शोषण करू नये आणि कुणी कुणाला कमी लेखू नये आणि सगळ्यांनी बरोबर घेऊन या महाराष्ट्राचं कल्याण होईल असं आपण काम करावं. आणि त्याच्यासाठी एक कल्याणकारी सरकार आपल्याला महायुतीचं परत आणायचं आहे, याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.